कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला माहिती आहे तू अहिल्या मॅडमना देवी आई म्हणतेस। तुझ्या दृष्टीने त्या देवी आहेत तुझ्यासाठी। तू त्यांचा रिस्पेक्ट करतेस आणि ऑफकोर्स त्या रिस्पेक्ट करण्यासारख्याच आहेत, पण आहेत तर माणूसच ना, आणि माणूस चुकतो। माझ्या दृष्टीने माझा देव जरी चुकला तरी मी सत्याचीच बाजू घेईन आणि जो खरा आहे त्याच्या बाजूने उभे राहीन। मग भलेही मी ज्यांना मानते त्यांच्या विरोधात उभं राहायला लागलं तरी चालेल, मी सत्याचीच बाजू घेईन, कारण माझी श्रद्धा आंधळी नाहीये, डोळस। पारू, डोंट वरी, तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस। यात तुझी काहीच चूक नाहीये ना, मी तुझ्यावर रागवली आहे नाही अहिल्या मॅडम वरती। भले त्यांनी मला एका रात्रीत बर्बाद केलं असेल, असा बिझनेस उद्ध्वस्त केला असेल, आणि हे सगळं करून मला त्यांनी इथे बोलावलंय। त्यांची माफी मागायला, त्यांची ताकद दाखवायला त्यांनी हे सगळं केलंय। पारू, आता तू मला सांग, हे सगळं बरोबर वाटतं तुला? योग्य वाटतं? मला वाटतं तू सत्याची बाजू घेत असशील, हो ना? सांग ना पारू। अनुष्का मॅडम, माझ्या देवी यांनी तुमच्यावर अन्याय केलाय हे जर का सिद्ध झालं ना, तर तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे। माझी भक्ती आंधळी असेल पण माझ्या देवी आई नाही। मी अजून सुद्धा विश्वासानं सांगते, माझ्या देवी आई कधीच चुकीचं वागणार नाही। तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासोबत काय बी वाईट होणार नाही, जे होईल ते चांगलंच होईल। तुम्ही चला आतमध्ये, देवी आई थांबल्या। येत आहेत त्या। आई बघ, बस ना। काल नीट झोप झाली ना तुझी? नाही म्हणजे ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड पडणार आहे, घर ऑफिस तोडायला महापालिकेचे बुलडोजर येणार आहेत, मार्केटमधनं पैसे उचलले असतीलच, तर त्या सगळ्यांना तुझ्याकडून आजच पैसे परत हवेत, हे आणि असं बरंच काही घडतंय ना तुझ्या आयुष्यात, म्हणून विचार। पण हे सगळं तू स्वतः ओढवून घेतलंयस। मी तुला आज सकाळी 10 वाजेपर्यंतची वेळ दिली होती, थोड्याच वेळात वाजतील 10, तोपर्यंत माफी मागून घेईल। शब्द मागे घे तुझा, तुझी चूक कबूल कर, आणि हे सगळं इथेच संपेल। अनुष्का, मला माहिती आहे तू कष्टावर, स्वतःच्या हिमतीने, कुणाचीही मदत न घेता स्वतःच्या बळावरती मोठा बिझनेस उभा केलायस, पण आता तुझ्या आयुष्यभराची मेहनत पणाला लागली आहे। बस ऐक, हे सगळं एका रात्रीत उभं नाही करता येणार आहे। फक्त एका माफीसाठी हे सगळं गमावून नको बसूस। आणि जर का एक माफी मागितल्याने होणारं नुकसान टळणार असेल तर काय हरकत आहे ना माफी मागायला? अनुष्का, माझं ऐक, अहिल्याची माफी माग आणि मिटवून टाक सगळा विषय। वहिनी, 10 वाजले। तुझ्याकडे उद्या 10 वाजेपर्यंत वेळ आहे, त्यानंतर तू उद्ध्वस्त होशील।
परत कधीच उभी राहू शकणार नाही. अहिल्यादेवी किर्लोस्करनी ठरवलंय तुला उद्ध्वस्त करायचं. आता ते कोणीच थांबवू नाही शकत. आयुष्यभराची मेहनत पणाला लागलेली असताना सुखाची झोप येण्याइतपत कोडगी नाहीये मी. घाम गाळून कष्ट करून आपण एक स्वप्न पूर्ण करतो आणि ते एका रात्रीत पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळत असताना सुखाची झोप कशी कोणाला येईल? अनुष्का, काय करते सगळं तू? मला तुझ्या प्रॉपर्टीमध्ये, तुझ्या बिझनेसमध्ये, तुझ्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काहीही रस नाहीये. मला फक्त तुला हरताना बघायचं होतं. आजपर्यंत अहिल्यादेवी किर्लोस्करच्या निर्णयाविरोधात कोणी बोलायचं धाडस केलं नव्हतं. ते तू केलंस. त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी ना. पण तू योग्य निर्णय घेतलास. माझ्या पायावर डोकं ठेवलंस, माझी माफी मागितलीस, मला शरण आलीस. आता काळजी करू नकोस. मी तुझं काहीही नुकसान करणार नाही. आदित्य, मोहनला फोन कर आणि त्याला सांग की आपण अनुष्का विरोधात जे काही करत होतो ते थांबवायला त्याच्याकडे सगळे डिटेल दे. आदित्य थांब. अनुष्का, काय झालं? त्याची काही एक गरज नाही. मॅडम, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. पण मी माफी मागितलेली नाही. कारण मी अजून हरलेलीच नाहीये. मी आजही मी बोललेल्या शब्दावर ठाम आहे. मी तुमच्या पायावर डोकं ठेवून तुमचा आशीर्वाद घेतलाय. मी माझ्या शब्दांवरून माघारी फिरणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.